24% म्हणजे 24% आपली काम इच्छा वाढवते आणि आपल्या माइंडमध्ये आपली जे सेक्शुअल सायकल आहे ती तयार करण्यास. तर आज आपण जाणून घेऊया की नॅचरली आपण घरच्या घरी म्हणजे 24% टेस्टोस्टेरॉन लेवल वाढवण्यासाठी हे ज्यूस हे खूप महत्त्वाचं आहे. आणि टेस्टोस्टेरॉन वाढलं हे जर 2 एक्सरसाइज जर केले तर तुमच्या शरीरातील नक्कीच तुमची टेस्टोस्टेरॉनची पातळी आहे एक 5-10 मिनटं उन्हामध्ये फिरल्यानंतर आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन D3 वाढण्यासाठी मदत होते. नमस्कार मित्रांनो, आम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आपलं जे सेक्शुअल लाईफ आहे ते टेस्टोस्टेरॉनवर खूप डिपेंडंट आहे. कारण की टेस्टोस्टेरॉन आपली काम इच्छा वाढवते आणि आपल्या माइंडमध्ये आपली जे सेक्शुअल सायकल आहे ती तयार करण्यास सगळ्यात सुरुवातीला आपल्याला चांगल्या प्रमाणात आपल्या शरीरामध्ये आणि रक्तामध्ये टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण नॉर्मल असणं खूप गरजेचं असतं. तर आज आपण जाणून घेऊया की नॅचरली आपण घरच्या घरी असं कोणतं ज्यूस घेऊन आपण नॅचरली आपण टेस्टोस्टेरॉन वाढवू शकतो त्या विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात सायंटिफिक आणि स्टडीड माहिती देत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून सातत्याने मी तुम्हाला मार्गदर्शन करत आहे, तुम्हाला काउन्सिलिंग करत आहे, तुम्हाला जास्तीत जास्त एज्युकेटेड करण्याचा प्रयत्न करत आहे. खरोखर माझा हा जर प्रयत्न आवडला असेल तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे की असं घरगुती कोणतं ड्रिंक आहे की कोणतं ज्यूस आहे की ज्यामुळं नॅचरल फॉर्ममध्ये आपल्याला बेडरूममध्ये परफॉर्मन्स करण्यासाठी, काम इच्छा वाढवण्यासाठी, प्रॉपर इरेक्शन येण्यासाठी आणि प्रॉपर आपला टायमिंग वाढण्यासाठी कशी आपण मदत घेऊ शकतो. मित्रांनो, कॅलिफोर्नियामध्ये एक स्टडी झालेली आहे. स्टडीमध्ये 25 वर्षापासून तर 65 वर्षापर्यंतचे लोक इन्व्हॉल्व झाले होते. सगळ्यांना त्यांनी 1 महिनाभर त्यांनी डाळिंबाचा ज्यूस दिला. डाळिंबाचा ज्यूस त्याच्यामध्ये अर्धा निंबू आणि 2 लवंग असं त्यांनी मिश्रण या सगळ्या लोकांना दिलं आणि स्टडी केल्यानंतर असं आढळून आलं आहे 24% म्हणजे 24% सगळ्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन लेवल तपासून बघितली तर ती वाढून आलेली आहे. म्हणजे 24% टेस्टोस्टेरॉन लेवल वाढवण्यासाठी हे ज्यूस हे खूप महत्त्वाचं आहे. आणि टेस्टोस्टेरॉन वाढलं तर तुमची काम इच्छा वाढेल, तुमची इच्छा स्ट्रॉंग राहणार आणि त्याच्यामुळे तुमचे इरेक्शन पण स्ट्रॉंग राहतील. तर मित्रांनो, आपल्या टेस्टोस्टेरॉनची लेवल नॉर्मल ठेवण्यासाठी आपल्याला 3-4 गोष्टी करणं गरजेचं असतं, जे की नॅचरल आणि घरच्या घरी आपण करू शकतो. पहिली गोष्ट, हे ज्यूस जे आहे जे सायंटिफिक स्टडी झालेली आहे ते तुम्हाला महिनाभर करून बघा, नक्कीच तुम्हाला फरक जाणून येतो. दुसरी गोष्ट, याच्याबरोबर तुम्हाला 15 मिनटं घरच्या घरी थोडं सूर्यनमस्कार आणि दंड बैठक हे जर 2 एक्सरसाइज जर केले तर तुमच्या शरीरातील नक्कीच तुमची टेस्टोस्टेरॉनची पातळी आहे ते 20-25% वाढण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत करते. तर एक झालं डाळिंबाचं ज्यूस, दुसरं झालं एक्झरसाईज आणि तिसरं झालं बॅलन्स डाएट. बॅलन्स डाएटमध्ये तुम्हाला काय घ्यायचं आहे की तुम्हाला हे माहीत आहे की टेस्टोस्टेरॉन डाएट आपल्याला कोणत्याही पदार्थामधून म्हणा किंवा फळामधून म्हणा किंवा कुठूनही भेटत नाही. पण टेस्टोस्टेरॉन प्रोडक्शनसाठी जे काही घटक लागतात, जसं की झिंक आहे, मॅग्नेशियम आहे, व्हिटॅमिन D3 आहे, हे जे सेलेनियम आहे, हे जे घटक असतात, हे जर घटक आपण जर कंझ्युम केले तर डायरेक्टली और इनडायरेक्टली टेस्टोस्टेरॉन लेवल बूस्ट करण्यासाठी आपल्याला यांची मदत घेता येते. मग त्यासाठी तुम्हाला हिरवे भाजीपाला, फळं आणि ज्युसेस याचं प्रमाण जास्त घ्यावं लागतं. काही कडधान्य असतात आणि काही आपले नट्स असतात, जसं की बदाम आहे, अक्रोड आहे, शेंगदाणे आहेत. याच्यामुळं पण टेस्टोस्टेरॉन लेवल वाढण्यासाठी आपल्याला ज्याच्यामध्ये ते घटक असतील ते मदत होते. आणि इव्हन सकाळी एक 5-10 मिनटं उन्हामध्ये फिरल्यानंतर आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन D3 वाढण्यासाठी मदत होते आणि डायरेक्टली और इनडायरेक्टली टेस्टोस्टेरॉन बूस्ट करण्यासाठी नक्कीच व्हिटॅमिन D3 आपल्याला गरज असते. तर टेस्टोस्टेरॉन लेवल मेंटेन ठेवण्यासाठी जितके चांगले आपण घरगुती प्रयत्न केले तितके चांगले. कारण की टेस्टोस्टेरॉनचे इंजेक्शन असतात, टॅब्लेट असतात, पॅचेस असतात. हे आम्ही केव्हा देतो, जेव्हा त्यांना खूपच लो डेफिशियन्सी असेल आणि
जे पेशंट आम्ही जे सांगतो ते ऐकत नसतील तेव्हा आम्हाला एक्सटर्नल टेस्टोस्टेरॉन देणं अत्यंत गरजेचं असतं. तर टेस्टोस्टेरॉन हे आपलं सेक्च्युअल हार्मोन आहे, किंग ऑफ द हार्मोन आहे. याला जितकं तुम्ही चांगलं मेंटेन ठेवसाल, लेवलवर ठेवसाल, तितकं तुमची लैंगिक आयुष्य चांगलं मजबूत आणि टिकाऊ राहू शकतं. तर मित्रांनो, घरच्या घरी जर तुम्हाला टेस्टोस्टेरॉन वाढवायचं असेल तर आजपासून तुम्ही 1 महिना फक्त डाळिंबाचं ज्यूस, अर्धा निंबू आणि 2 लवंग कुटून त्याच्यामध्ये टाका आणि ते मिश्रण रोज सकाळी नाश्त्याच्या अगोदर घेऊन टाका आणि तुम्ही बघा त्याच्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये L-आर्जिनिनचं प्रमाण वाढेल, झिंकचं प्रमाण वाढेल आणि जे काही विटॅमिन्स लागतात B1, B6, B12 हे सगळे विटॅमिन फक्त आणि फक्त एका पदार्थामध्ये दिले आहेत. आणि म्हणून तुम्ही जर कॅलिफोर्नियाला केव्हा गेलात तर एकदम चांगल्या सुंदर ग्लासामध्ये रस्त्यावर ते डाळिंबाचे ज्यूस विकतात आणि लोक घेतात पण. आणि ते म्हणून तिथल्या लोकांचं फिटनेस पण तुम्ही जर बघसाल तर दे आर व्हेरी फिट. तर म्हणून मित्रांनो, नॅचरल ज्या गोष्टी असतात त्या बिलकुल विसरू नका. नॅचरली जर तुम्हाला चांगलं व्हायचं असेल, विना औषधी किंवा विना डॉक्टरांची मदत घेता जर तुम्हाला लैंगिक आयुष्य जगायचं असेल तर नक्कीच माझे व्हिडिओ बघत राहा. मी असेच फॉर्म्युले तुम्हाला सांगत राहील. धन्यवाद.